डेक्कन सेवरामध्ये आपलं स्वागत आहे। उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण सहकारी, ज्यांना राष्ट्रवादीला मतदान करायचे पण कोणाच्या तरी दबावाला भिवून लांबून माझं भाषण ऐकत असलेले सर्व मुतखेडकर आणि पत्रकार मित्रांनो, उद्याच्या 2 तारखेला मतदान आहे आणि मुतखेडकरांना बदल करायचा आहे आणि मुतखेडकर निश्चित बदल करतील याच्यामध्ये मला तीळ मात्र शंका नाहीये। आता चर्चा होते की निवडणूक कशाच्या आधारावर लढवल्या जाते। मी या ठिकाणी आमचे निरीक्षक पाठवले, तर कार्यकर्त्यांची इच्छा निवडणूक लढायची आहे। या माझे आमदार आमचे सहकारी सुभाषरावजी साबणे, पण कार्यकर्ते मुलाखत देताना सांगत होते की आमच्या समोरची मंडळी निवडणुकीत काय काय प्रताप करतात, काय काय खर्च करतात याची माहिती देतो। इथं बसलेल्या सगळ्यांना, लांबून ऐकत असलेल्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे। आमची सभा संपल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून इमानदारीने विचार करा, मुदखेड एवढं बकाल शहर नांदेड जिल्ह्यात दुसरं कुठलं आहे का? मुदखेड शहराची अवस्था अशी का झाली? तुम्ही स्वतःला राज्याचे नेते समजून घेता, तुम्ही स्वतःला जिल्ह्याचे नेते समजून घेता, तुम्हीच समजून घेता, लोक नाही समजत। तर तुमच्या मतदारसंघातली नगरपालिका कशी पाहिजे? मी नागोराव पचलिंग आणि त्यांच्या सर्व सहकार्याला सांगणार आहे, परिवर्तन तर होईल, पण मुदखेडमध्ये 1-2 ट्रॅव्हल्स तुम्ही करा, यांना पुणे जिल्ह्यातल्या नगरपालिका दाखवून आणा, बारामतीची नगरपालिका दाखवा। अरे रस्त्यावर एखादं झाडाचं पान पडलं तर बारामतीच्या नगरपालिका जिल्ह्या एवढी आहे, झाडाचं पान पडलं तर उठून दिसते कचरा म्हणून। मुदखेडमध्ये खड्ड्यात माणूस पडला तर सुद्धा दिसत नाही। ही अवस्था का झाली? मी विरोध म्हणून बोलत नाही, हसण्याचा विषय नाही, तुम्ही प्रामाणिकपणाने विचार करा। आपण कोणाच्या हातात सूत्र देतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इथं नाही, त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते? मी तर आणखी सत्ता भोगली नाही। तुम्ही उद्या जा आमच्या लोह्याला, बौद्ध विहाराचं काम चालू आहे। नांदेड जिल्ह्यात सगळ्यात नंबर 1चं बौद्ध विहार हे लोह्यामध्ये बांधण्यात जात आहे। मी त्याला 4 कोटी रुपये दिले, आणखी निधी द्यायचा। शेवटी अस्मितेचा प्रश्न आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही काही कोणी एका समाजाची अस्मिता नाही, तमाम भारतीयाची अस्मिता आहे आणि त्यांचं स्मारक इथं उभं टाकू शकत नाही। तुम्ही बदल करा। 1 वर्षात जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक नांदेड जिल्ह्यामध्ये चांगलं केलं नाही तर मला प्रताप पाटील नावानं तुम्ही हाक मारायची गरज नाही।
अरे शेवटी काम करण्यासाठी आहोत. कामाच्या विषयी मी काल एक भाषण ऐकलं मला एका मित्राने. मुदखेडमध्ये माझ्या मित्राचं भाषण ऐकवलं. त्या भाषणामध्ये कुठेही असं म्हणाले नाही की मला मुदखेडमध्ये हे करायचंय, मला मुदखेडमध्ये ते करायचंय. ते भाषणात म्हणाले की लोक आज माझ्या वडिलाला बोलायला लागले, लोक आज माझ्या वडिलावर टीका करतायत. मी अतिशय नम्रपणाने सांगतो, आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या बद्दल मीच नाही, आमचा कुठलाही राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता बोलला नाही आणि बोलू शकत नाही. शंकरराव चव्हाण साहेबांची उंची फार मोठी आहे, त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण उसाच्या पोटी काऊच जन्मला त्याचा राग सगळ्या लोकांच्या मनात आहे. तुम्ही सांगा ना, तुमचं भाषण काय झालं का? अरे तुम्ही मुदखेडला विकासावर गप्पा मारा, सांगा मुदखेडकरांना की हा विकास केला पाहिजे, हा करतोय, इतक्या वर्षात हे केलंय. पण त्याच्यावर बोलायचं नाही, मग कुठला तरी मुद्दा उकरून काढायचा आणि ज्या मुद्द्यावर कोणीच बोललं नाही ते मुद्दा आणून भावनिक करायचा, ही फार जुनी सवय आहे. आम्ही सगळे त्याच शाळेत होतो. मी त्यांना फार लवकर ओळखलं आणि पोकर्णा साहेबांना थोडं उशिरा ओळखलं. घाटे साहेबही तिथंच होते. ही शाळा फार भारी आहे, लोकांना दम द्यायचा, दहशत निर्माण करायची आणि निवडणुकीमध्ये आपला डाव साधायचा, ही पद्धत आता बंद झाली पाहिजे. कदाचित व्यापाऱ्याला दम देतील की तुम्ही असं नाही केलं तर असं होणार आहे, मी असं करू. आता हे उसनं अवसान आणायचा कार्यक्रम मुदखेडमध्ये चालू आहे. आता सत्तेमध्ये कोणी विचारत नाही. परवा तुम्ही भारतीय जनता पक्षाची जाहिरात बघा, ज्याच्यामध्ये पक्षाचे अर्ज मागवले गेले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज द्यावे. त्याच्यामध्ये तुमच्या इथल्या महाशयाचा फोटो सुद्धा टाकला नाही पक्षाने. मी अध्यक्षाला विचारलं, मला फोटो का नाही? ते म्हणजे आमच्या पक्षात कोण आहेत ते? ही अवस्था ज्यांची आहे त्यांच्याबद्दल अधिक बोलायची गरज नाही आहे. तुम्ही एक प्रामाणिकपणाने विचार करा, लोकांच्या भूलथापाला बळी पडू नका. जो माणूस महाराष्ट्रामध्ये मंत्री राहिला, जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, तो माणूस मुदखेडमध्ये काहीच करू शकला नाही आणि आता अडगळीत पडल्यावर म्हणते की मी हे करतो, ते खरं आहे का याचा आधी विचार करा. आज मी आमदार आहे, आमदार असताना जर मी काम करू शकलो नाही तर माझे आमदार झाल्यावर काम करू शकतो का? ते कोणाला न समजण्यासारखं भाषण. मग आता लोक विचारतील, तुम्ही एवढे वर्षापासून सत्तेत आहेत, तुम्ही मुदखेडला काय केलं? शहरात प्रवेश केला तेव्हापासून शहराच्या बाहेर जाईपर्यंत नाकाला फडकं बांधून जावं लागतं. मग लोकांनी हे प्रश्न निर्माण करू नये म्हणून आदरणीय कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांवर यानं बोलला त्यानं बोलला, आपणही विश्वास ठेवला पाहिजे. शंकररावजी चव्हाण साहेबांवर कोणी बोललं नाही, बोलणार पण नाही. पण यांना त्याचं भांडवल करायचं आहे, यांना मुदखेडचा विकास करायचा नाही. अशा प्रवृत्तीला आपल्याला दूर ठेवलं पाहिजे. व्यापाऱ्यांना
हे असं केलं तर ती जमीन काढून घेऊ, ते जमीन घेतली तर हे करू. कितीतरी अशा गोष्टी. खोटं बोलण्याचं काम इथं चालतंय, दम देण्याचं काम चालतंय. त्या ठिकाणी मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे, दलित समाज आहे, बहुजन समाज आहे. 50-60 वर्ष मुस्लिम समाजाने, दलित समाजाने, बहुजन समाजाने एकतर्फी त्यांच्या घराण्यावर प्रेम केलं. मुस्लिम समाजाच्या जिम्मेदार लोकांना माझी विनंती राहणार आहे, तुमचा वापर केला पण तुमच्या कुठल्याही धार्मिक स्थळाचा विकास त्यांनी केला नाही. प्रताप पाटलासारखा छोटा कार्यकर्ता, शिवसेनेच्या तिकिटावर मी आमदार झालो आणि हाजी सया दर्ग्याच्या विकासाला 5.5 कोटी देणारा त्या नांदेड जिल्ह्यातला पहिला आमदार आहे. आम्ही जात बघितली नाही, आम्ही धर्म बघितला नाही. जो आमच्यासाठी काम करतो त्याच्यासाठी काम करणं हीच आमची जात आहे. आज कंधारमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या चौकाचं सुशोभीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी देणारा हा प्रताप पाटील चिखलीकर आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगले महापुरुषाचे स्मारक हे कंधारमध्ये असली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आम्ही विकास करतो, विकासाला प्राधान्य देणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही बटन दाबताना कोणी बघत नाही आणि पैशाच्या जोरावर सगळ्याच निवडणुका होतात याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. पैशाच्या जोरावर जर विकास झाला, निवडणुका झाल्या असत्या तर तुमच्या इथल्या नेत्याला लोकसभेच्या निवडणुकीत प्रताप पाटलानं धूळ चालली नसते. तुमच्या आशीर्वादाने त्यांना मी धूळ चालू शकलो. आता संपत्ती जर बघली तर मी त्याच्या पासांगालाही नाही, पण तुम्ही मला आशीर्वाद दिले आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवलं. हे तुमचे उपकार आहे. आजकालचे पुढारी त्याला मेहरबानी, ते म्हणतात तुम्ही दिलं तर काय मेहरबानी केलं काय, आम्ही तुम्हाला निवडणुकीत हे दिलं, निवडणुकीत ते दिलं, आणि 5 वर्ष इथं हात वर करा बरं, इमानदारीने हात वर करा. मी बोललेलं खरं असेल तर 5 वर्षात तुमच्या सुखादुखामध्ये तुमच्या इथला नेता कोणाच्या घरी आला होता, इमानदारीने हात वर करा. तुम्ही कंधार लोह्यामध्ये विचारा, जात नाही, पात नाही. कोणाच्या घरी सुखाचा प्रसंग असेल, कोणाच्या घरी दुखाचा प्रसंग असेल, मी जातो, माझा मुलगा जाते, माझी मुलगी जाते, बायको जाते, सून जाते. आम्ही एक परिवार म्हणून सगळ्याकडे बघतो. पण तुमच्या इथं अजबच कारभार आहे. निवडणूक आली ते देव आणि बातम्या लेव. ते शेतकरी संघटनेचे आमचे लोक सांगायचे, एक दाना पेरणारा राजा 1000 दाण्याचं उत्पन्न करतो. तसंच इथं 1000 पेरायचे आणि कोटीनं काढायचे. पुन्हा तुमचं 5 वर्षाला काहीच काम नाही. मेहरबानी करा, बदल करा. नागोराव पचलिंगने अतिशय मोठी हिंमत केली, हिमतीला दाद द्या. तुम्ही जर असं काही घडवलं नाही तर याच्या पुढे निवडणुकीलाही कोणी उभा टाकणार नाही. मग तुम्हाला हुकुमशाहीला, हिटलरशाहीला सामोरं जावं लागेल. बदल हा तुम्हाला करायचा आहे. आणि आमच्या मातोश्री गिरिजाबाई पचलिंग यांच्या सही तुम्हाला आमच्या 14 उमेदवारांना मतदान करायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की यांचे उमेदवार संख्येने कमी आहेत. 2100 नगरपालिका आहे ना,
20+1 21. तुम्हाला आता इतिहास नांदेड जिल्ह्याचा सांगतो, थोडा ऐका. इथल्या नेत्याची फक्त एकाच नगरपालिकेमध्ये 21 उमेदवार उभे आहेत, ते म्हणजे मुदखेड. भारतीय जनता पक्षाला लोहा नगरपालिकेमध्ये 20 उमेदवार मिळाले नाही. कंधार नगरपालिकेमध्ये 20 उमेदवार मिळाले नाही. देगलूर नगरपालिकेमध्ये उमेदवार मिळाले नाही. बिलोलीमध्ये तर एकही उमेदवार मिळाला नाही. धर्माबादमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेश पवार, त्यांच्या विरोधात त्यांनी पॅनल उभा केला. एवढंच नाही तर भोकर बाजूला आहे, भोकरची पण माहिती घ्या. भोकरला देखील 23 उमेदवार मिळाले नाही. आम्ही भोकरला 23 उमेदवार उभा केले. ही अवस्था का निर्माण झाली याचा विचार इथल्या नेत्यांनी केला पाहिजे. त्या तोऱ्यात राहून उपयोग नाही. आता तुमचं जहाज बुडायला लागलंय आणि बुडत्या जहाजात कोणी बसायला तयार नाही, याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. माझी माता भगिनीला आग्रहाची विनंती राहणार आहे की काही लोक लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहे, तुम्ही मतदान दिलं नाही तर असं करू, मतदान दिलं नाही तर तसं करू. लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्याचा ताकद कोणामध्ये नाही आणि कोणी बंद करू शकत नाही. अजितदादा पवार साहेबांनी काल सांगितलं, जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीच्या पैशाला मी धक्का लागू देणार नाही, ही भूमिका त्यांनी घेतली. म्हणून तुम्हाला कोणतरी असे लहान माणसं येतील, तुम्ही मतदान दिलं नाही तर मी साहेबाला सांगतो, साहेबाच्या काय बापाच्या घरचे पैसे नाही, प्रताप पाटलाच्या बापाच्या घरचे पैसे नाही, हे पैसे सरकार एक सन्मान म्हणून करते आहे. आणि तुम्हाला दिलेला सन्मान जर कोणी हिसकावण्याचं काम करत असेल तर ही सगळी टीम आमची तुमच्या पाठीमागं ताकदीने उभा राहणार आहे. ही निवडणूक नगरपालिकेची, तुम्हाला काय पाहिजे? प्यायला शुद्ध पाणी, नाकाला रुमाल न बांधता चालायसारखे रस्ते, नाल्या, शाळेची व्यवस्था. आता रेल्वेच्या गेटवर काय मर्जी तर तेच निवडणुका होतात की काय? आली निवडणुकी रेल्वेचं गेट, निवडणूक गेले की गेट तिथं तुम्ही तिथं. आणि मला एक नवीन कळलं की इतके वर्ष राज्य करून पोकाना साहेब त्यांच्या सभेला येताना माणसाला पैसे देऊन सभेला आणावं लागते, ते नवीनच ऐकलं. मग आता इतकी जर तयारी असेल तर शहराचा विकास होईल का, याचा आपण अभ्यास करा. मी अतिशय नम्रपणानं सांगणार आहे, अजितदादांच्या नेतृत्वात काम करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही आहोत. कोणाला भावनिक करायची गरज नाही, कोणाच्या भावना कोणी दुखवायला इथं तयार नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागणारी राष्ट्रवादीची मंडळी आहोत. तुम्ही एकदा बदल करा. लांबून ऐकत असलेल्या सगळ्याला हात जोडून विनंती आहे, एकदा राष्ट्रवादीची सत्ता मुदखेडमध्ये द्या. 25 वर्षात जे मुदखेडमध्ये झालं नाही ते 5 वर्षात करण्याची जबाबदारी प्रताप पाटील चिखलीकर अजितदादाचा कार्यकर्ता म्हणून घेणार आहे. 5 वर्षात प्रत्येकाच्या घरामध्ये फिल्टरचं शुद्ध पाणी नळाद्वारे, मग आरक्षित जागेवर जरी असेल तरी त्याही गल्लीमध्ये आम्ही काम करू. आज तुम्हाला घरकुल देताना काय अवस्था आहे, किती पैसे घेतले जातात, घरकुलामध्ये काय भ्रष्टाचार होतो. पण तुम्हाला एक सांगणार आहे, ज्या दिवशी नागोराव पाटील नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचा चार्ज घेतील त्या दिवशी ज्यांना घरकुल नाही त्याला घरकुल मिळवून देऊ, ज्याला जागा नाही त्याला जागा उपलब्ध करून देऊ आणि एकही रुपया न घेता त्याचा हप्ता देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी करतात.
आम्ही निवडणुकीत कोणाला दम देणार नाही. दम द्यायची आमची संस्कृती नाही. आम्ही हात जोडून पाया पडून विनंती करून मतदान मागणारे कार्यकर्ते आहोत. मग दम देणारा पाहिजे का नम्रपणानं तुम्हाला वाकून तुमचं काम करणारा पाहिजे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. उर्दू घराचा प्रश्न आहे, उर्दू मुस्लिम बांधवाचे खूप प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भाने बोलणार नाही, परंतु अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर तुम्ही विश्वास ठेवा. एकदा मुदखेड नगरपालिकेमध्ये बदल करा. आता काय होते, एवढं वातावरण चांगलं आहे, मी माहिती घ्यायला लागलो, आणि पुन्हा शेवटी काय म्हणतात लोक, आपले माणसं 2 दिवसाला फारच कमी पडले हो म्हणतात. आता कमी पडण्याचं काय, हायब्रिडचे जेव्हा विकून पैसे देतील काय? त्यांनी काय वरी कुठं खाले काय, कोणाला लुबाडले काय? समोरच्या माणसानं पुरा महाराष्ट्र खालाय. आणि आता पक्षांतर केले. पक्ष का बदलला हे कोणी विचारलंय का? मुदखेडमध्ये कोणाची हिंमत आहे का की का पक्ष बदललाय? त्याने कधी खुलासा केलाय का की मी या कारणासाठी पक्ष बदललाय? आणि ते म्हणतात प्रताप पाटलांना, अरे मी तर माझ्या एवढे पक्ष बदलणारा भादरच या जिल्ह्यात नाही. पण ज्या पक्षात गेलो तिथून निवडून आलो, त्याचं कारण हे आहे की समोर बसलेली जनता, या जनतेसोबत आमची नाळ जोडलेली आहे. त्या जनतेसोबत आमचं नातं निर्माण झालंय. म्हणून भाजपमध्ये आलो, तुम्हाला हरवून खासदार झालो, शिवसेनेतून आमदार झालो, अपक्ष झालो. आता एक शिल्लक राहिलं होतं राष्ट्रवादी, त्याच्यातून आमदार झालो. पण विकास आणि विकासाचा पाठपुरावा आम्ही सातत्याने केला. माझी आग्रहाची विनंती आहे, या भावनिक भूलतापाला बळी पडू नका. मुदखेड शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर नागोराव पचलिंग त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मातोश्री आणि आमचे 14 शिलेदार जे उभा आहेत त्यांना मतदान करा. अजितदादाचे हात बळकट करा आणि मुदखेडचा विकास करण्याची आम्हाला संधी द्या. एवढी आग्रहाची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.